पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा मोठा राजकीय धक्का बसला आहे। तालुक्यातील खानाम येथील शेका पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि खंदे समर्थक भाऊशेठ पाटील यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबियांसह आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे कमळ हाती घेतले आहे। श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा दिमागदार पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाऊशेठ पाटील यांच्यासह भाजपमध्ये दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात अगत्याने स्वागत केले। भाऊशेठ पाटील यांनी जो विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे तो विश्वास पक्ष संघटनेच्या माध्यमातून पूर्णपणे सार्थ ठरवला जाईल अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली। या पक्षप्रवेशामुळे खानाव परिसरासह संपूर्ण पनवेल तालुक्यात भाजपची ताकद आणखी मजबूत झाली आहे। या सोहळ्याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू असलेल्या धडाकेबाज विकास कामांच्या जोरावरच नागरिकांचा पक्षावरील आणि नेतृत्वावरील विश्वास अधिक घट्ट झाला असल्याचे सांगितले। विरोधकांकडून होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला भाजपने नेहमीच भाषणबाजीने नव्हे तर थेट जमिनीवरील विकास कामांच्या माध्यमातून सडेतोड उत्तरे दिली आहेत असे सांगत ही विकास कामांची मालिका यापुढेही अविरतपणे सुरू राहील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील कुटुंबियांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। यावेळी खानावचे माजी सरपंच दत्तात्रय पाटील, माजी उपसरपंच ताईबाई पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य जयश्री पाटील, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र पाटील, जनार्दन पाटील, ॲडव्होकेट दिनेश पाटील, प्रतीक्षा पाटील, विठ्ठल पाटील, वासुदेव पाटील, मारुती पाटील, पंडित पाटील, कुंडलिक पाटील, लता पाटील, मोहिनी पाटील, अस्मिता पाटील, प्रज्ञा पाटील, सुरेखा पाटील, रंजना पाटील, स्नेहा पाटील, अर्चना पाटील, वंदना पाटील, विद्या पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वासकर, उपसभापती भूपेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य आत्माराम भस्मा, कमला देशेकर, निकिता खारकर, पंचायत समिती सदस्य अस्मिता पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, अतुल घरत, माजी सरपंच गणू मुंडे, एकनाथ फराड, शशिकांत दिसले, बळीराम भोईर, दीपक शेठ तवले, गणेश तात्रे, सुनील फराड, समीर मुंडे, निलेश वारदे, दिलीप तवले, विलास भोपी, विजय मुंडे, सचिन दिसले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। मी सगळ्यात आधी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या सहकार्याच्या वतीनं भाऊशेठ आपलं आणि आपल्या सर्व सहकार्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो। खरं तर या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास या सूत्राचा पाठपुरावा करण्याचं काम हे आम्ही सारी मंडळी मिळून करतोय आणि या सूत्राचा पाठपुरावा करत असताना 2014 सालापासून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीनं काम करतात हे काम आपल्या सगळ्यांच्यासाठी एक सगळ्यांच्या पुढे एक आदर्श ठेवावा अशा पद्धतीचं काम आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीची स्थापना 1980 साली झालेली आहे। सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीवरती एक शिक्का होता। भारतीय जनता पार्टीला लोक चिडवायचे, काय चिडवायचे, हा शेठजी आणि भटजी लोकांचा पक्ष आहे, म्हणजे जे कोणी मारवाडी गुजराती समाजातले असतील त्यांचा पक्ष आहे। भटजी महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण लोकांचा, ब्राह्मण समाजाचा पक्ष आहे म्हणून म्हणायचे शेठजी आणि भटजींचा पक्ष। आज भारतीय जनता पार्टी 1980 सालापासून काम करत आली। स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रामध्ये विस्तार झाला आणि विस्तार होत असताना या सगळ्या समाजाच्या सीमारेषा ओलांडून भारतीय जनता पार्टी सगळीकडे पोहोचली आणि म्हणून 1995 साली शिवसेना भाजपची सत्ता आलेली होती। तिथून सातत्यानं आपण बघू शकतो का भारतीय जनता पार्टीचे आमदार अधिकाधिक आमदार हे बहुजन समाजातले निवडून यायला सुरुवात झाली। ओबीसीचे आले,
आदिवासी समाजातले आले, मागासवर्गीय समाजातले आले आणि आदिवासी मागासवर्गीय याच्यापैकी जास्तीत जास्त आमदार हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सातत्यानं जर कुठल्या पक्षाचे निवडून येत असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे निवडून येतात. याचा अर्थ असा भारतीय जनता पार्टीवरती सर्वसामान्य माणसाचा विश्वास बसायला लागला. 2014 सालापासून ही प्रक्रिया अधिक गतिमान झाली. आधी केंद्रात सरकार आलं भाजपचं, मग विधानसभेच्या निवडणुका झाल्या 14 सालीच आणि राज्यामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आलं. तेव्हापासून आपण बघतोय सातत्यानं या देशामध्ये शेतकरी असेल, तरुण असेल, महिला असेल यांच्या हिताचे कितीतरी निर्णय हे मोदी सरकारच्या माध्यमातून आणि नंतर आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या माध्यमातून घेतले गेलेले आहेत. आपल्या पनवेल तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये एक काळ असा होता की भारतीय जनता पार्टीवरती लोकांचा विश्वास सहजपणाने बसत नव्हता. शहरी भागामध्ये तो होता, ग्रामीण भागामध्ये तितक्याशा मजबूतीनं भारतीय जनता पार्टीला प्रतिसाद मिळत नव्हता. पण आज भाऊशेठ जसं आज आपण आला याच पद्धतीनं एक नेता कधीतरी एक टप्प्यावरती भारतीय जनता पार्टीवर जोडला गेला. रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2014 सालापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. या सगळ्या परिसरामध्ये तालुक्यामध्ये काम करत असताना रामशेठ ठाकूरांच्या विषयी कधीतरी गैरसमज पसरवला जात होता की हे स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलतात. कधी काँग्रेसमध्ये गेले म्हणून टीका झाली, भाजपमध्ये गेले म्हणून टीका झाली. पण त्या टीकेकडे उत्तर न देता त्यापेक्षा कामातून आपण याचं उत्तर दिलं पाहिजे याच पद्धतीचा दृष्टिकोन रामशेठ ठाकूर साहेबांनी ठेवला. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी ठेवला. आमदार महेश बलदी साहेब उरणमधून निवडून आले 2019 साली आणि तेव्हापासून आता 24 साली सातत्यानं काम करतोय. अरुण शेठ भगत साहेब हे पूर्वी शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना तालुक्याचे चिटणीस होते. काँग्रेसमध्ये आले, तालुक्याचे अध्यक्ष झाले, भाजपमध्ये आल्यानंतर सुद्धा अध्यक्ष झाले आणि इतक्या मेहनतीनं अरुण शेठ भगत साहेब यांनी काम केलेलं आहे की सातत्यानं सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडून घेणं, कार्यकर्त्यांच्या दुःखसुखाला जाणं या बाबतीमध्ये अरुण शेठचा हात या तालुक्यामध्ये कोणी धरू शकत नाही. अशा पद्धतीचं काम अरुण शेठ यांनी केलंय. दुर्दैवानं आज त्यांच्या गुडघ्याच्या उजव्या वाटीचं ऑपरेशन झालंय, त्यामुळे आज कार्यक्रमाला ते या ठिकाणी हजर नाही. पण लोक त्यांना भेटायला ते सातत्यानं त्यांच्या गावाला घरी जाऊन त्यांना भेटत राहतात. तर अशा पद्धतीचं काम सातत्यानं भाजप करतोय आणि म्हणून एक विश्वास तुम्ही या ठिकाणी व्यक्त करताय. मी भाऊशेठ तुमचं सगळ्या परिवारातल्या आणि सगळ्या गावातल्या कार्यकर्त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो की एक विश्वास तुम्ही आज भारतीय जनता पार्टीवरती टाकलाय. आणि जसं आता या ठिकाणी आपल्या युवा नेत्यांनी सांगितलं, दिनेश पाटील यांनी किंवा आता शशिकांत तिसरे बोलले की कामं ही सातत्यानं चालूच राहणार आहे. जे व्यक्तिगत गावाच्या दृष्टिकोनातून विकासाची कामं आहेत ती सुद्धा करू. आपल्या शेजार बाजारच्या परिसरातले सगळी विकासाची कामं ही आपण करायची आहे की ज्या माध्यमातून तुमच्यावर त्या ग्रामस्थांचा विश्वास, त्या ग्रामस्थांचा विश्वास सुद्धा तुम्हाला सार्थ करून दाखवायचा आहे. तुमच्या बरोबरीनं तो आम्हाला सार्थ करून दाखवायचा आहे आणि यासाठी आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये काम करत राहणार आहोत. विकास कामांच्या दृष्टिकोनातून कुठलाही कमतरता राहणार नाही याची ग्वाही आपल्या सर्वांना या दृष्टिकोनातून देतो. अगदी मोदींचं सरकार आलं, फडणवीस साहेबांचं सरकार आलं, लाडकी बहीण योजना सुरू झाली, त्याच पद्धतीनं लखपती निधी योजना सुरू झाली. स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी अनेक योजना या आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत सातत्यानं आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं 1 नंबरला आहे. अशा पद्धतीनं 1 नंबरला राहत चालली की एकेकाळी या पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीला प्रवेश नव्हता. त्या पंचायत समितीमध्ये 16 पैकी 15 सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश नव्हता, पण जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश नाही. आपण मार्केट यार्डमध्ये बसलोय, इथे पलीकडच्या बाजूला उरण नाका आहे. त्या उरण नाक्यावर मोठे मोठे बोर्ड लागतात. त्या बोर्डांवरती कधीतरी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका झाल्यावर आम्ही बोर्ड पाहिला होता. आम्ही काँग्रेस पक्षात होतो, तर बोर्ड पाहिला होता काँग्रेस 0 असं शेका पक्षांनी बोर्ड लावले होते की काँग्रेसचे पराक्रम किती, तर काँग्रेसचे 0 सदस्य निवडून आले अशा पद्धतीची टीका होत होती. त्या शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य आता पंचायत समितीमध्ये 0 झाले, जिल्हा परिषदेमध्ये 0 झाले. कारण
हळूहळू सर्वसामान्य जनतेचा जो इतक्या वर्षांमध्ये विश्वास कमावलेला होता तो गमावलाय. याची कारणं अनेक आहेत, पुन्हा कधीतरी त्या कारणांचा मी उल्लेख करेन. पण आज जो भारतीय जनता पार्टीवरती आपण विश्वास टाकलाय, लोकांनी विश्वास टाकलाय, तो सार्थ करून दाखवणं ही पक्षाची जबाबदारी आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपल्याला आपण पूर्णपणानं नेतृत्व करा, कारण तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही नेतृत्व करा. तुमच्या सोबतीनं आमचे सगळे सहकारी मिळून येणाऱ्या कालावधीमध्ये शेत काम करत राहतील याची ग्वाही या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा तुमचं आणि सर्व सहकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले सर्वांचे दादा म्हणजे प्रशांत दादा आमदार, आपले लाडके आमदार आणि सर्वच मान्यवर. आणि म्हणजे आज बोलतात राजकीय प्रवास म्हणजे आहे आणि तुमचा बोलतात राजकीय पक्षामधून तुम्ही येता, आता भाजपामध्ये येता. हा प्रत्येक लोकांना म्हणजे प्रश्न आहे की तुम्ही कशासाठी येता आणि काय तुमचा उद्देश आहे. तर आता पाटील परिवार जर बोलला तर असं काहीच नाही का तुमच्या कुटुंबाला कशाची आता काही कमी आहे का तुम्हाला काय पाहिजे का तुम्ही काय मागितलंय. तुमचा फक्त एकच उद्देश आहे का तुमच्या गावाचा विकास, तुमच्या गावामध्ये काहीतरी आता असला पाहिजे. तो कोण करू शकतो, काय करू शकतो हे तुम्हाला सर्व काय माहिती आहे. आणि बघा सामान्य कार्यकर्ता जर पुढे कसा जातो, कसा पुढे होतो, यादा उदाहरण बोलला तर आजचा तर बघा मंगीत वाकरीकर हे बघा तुम्ही. कारण की असा सामान्य कार्यकर्ता जर पुढे घेऊन जाऊ शकतो ते प्रशांत दादा जो आमचा भाजपा पक्ष पैसे घेऊन जाऊ शकतो. हे उदाहरण आहे साधन. म्हणजे आज आपल्याला काही जास्त चर्चा करायची गरज नाही. तुम्ही बघू शकता का आज आपल्या गावाला आपण काय केलं पाहिजे, काय करायला पाहिजे. आणि तुमच्या गावामध्ये आता बरेच काय असे हे आलेले आहेत, प्रोजेक्ट आलेले आहेत. म्हणजे आता आज आपण बोलतो वाकरी गाव हा साधारण म्हणजे आतमध्ये गाव आहे, तो आता साधारण गाव राहिला नाहीये. कारण की त्या गावामध्ये जे प्रोजेक्ट आता येतात, तसा अलिबाग कॉरिडॉर रोड येतोय, नाईला मोठा प्रकारे येतोय, अहमदाबाद मुंबई हवे येतोय. तो त्या गावाचा विकास कसा करायला पाहिजे. तो गाव फक्त आता नावाला गाव आहे, पण त्याच्यासारखा शहरीकरण कुठलाच होऊ शकत नाही, तेवढा मोठा गाव होणार आहे. आणि तो जर विकास करायचा असेल, तुम्हाला जर तुमच्या परिसराचा तेवढा विकास करायचा असेल तर प्रशांत दादा आणि मोठे सन्माननीय लोक नेते राम शेट्टी साहेब खरंच. कारण की तुम्हाला जर बोलायला तर जिता काका समोर मी आहे. आज खिरुपाडा गावामध्ये काही नव्हता तर आज माझ्या गावाला नगरसेवक दिला. आज माझ्या गावामध्ये पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे. आज माझ्या गावामध्ये म्हणजे दवाखान्यात जे पाहिजे तेवढे काम चालू केले ते कुणी केले, फक्त प्रशांत दादांनी काम चालू केले. तर तुम्हाला मला वाटत नाही का तुम्हाला कुठल्या मान सन्मानाची गरज लागेल किंवा तुमचा कुठं तुमच्याला ठेस पोहोचेल. कारण पहिला मलाही विचार करतो, काही लोक बोलणारे बोलत होते इतर पक्षाचं, आता मी नाव घेत नाही, नाव घेऊन त्याचे टीका टिप्पणी करणं, त्यांना बोलून खोटं करणं, एवढ्यापेक्षा आपण आपल्या कामावर फोकस करणं हे आपल्याला जरुरी आहे. तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो कधीच असं होणार नाही. कारण मी बघतोय का मला एवढ्या लवकर साहेबांनी काय मान सन्मान केले आणि काय काम केले. भाजपाचा काय म्हणजे विषय का सबका साथ सबका विकास, आणि तो तुमचा विकास होऊन राहणार आणि होणारच ही तुम्हाला मी शब्द देतो. आणि साहेब आणि तुमचे जे स्थानिक नेते ते कधीच कमी पडणार. आणि तुमचं माझ्या पक्षाच्या वतीने तर मी आहेच आणि मी कधीच म्हणजे माझे नेते तुम्हाला कमी न पडण्याचे शब्द देतो आणि 2 शब्द सांगतो. प्रथमतः व्यासपीठाचा आभार मानेन आणि माननीय प्रशांत ठाकूर साहेब यांचे देखील आभार मानेन की ज्यांनी मला या विराट समुद्रात म्हणजे स्थान दिलं आमच्या पाटील परिवाराला. अशा महान माणसाचा मी देखील आभार मानतो. आणि येथे माझे काही सहकारी मित्रच आहेत त्यांचे देखील मी आभार मानतो की आम्ही प्रभुदास अण्णा भोईर यांच्या नेतृत्वाखाली आज या पक्षात प्रवेश करत आहोत. मी गीतेने श्लोक वाचलेला आहे का यत्र योगाचर तत्र विजयश्री. प्रशांत दादा नेहमी निवडून काय येतात, कारण त्यांचा विकास तेवढा जोरात आहे म्हणून ते निवडून येतात. त्यांच्या तळागाळात जाऊन ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून विकास काम करतात म्हणून ते विजय होतात. म्हणून मी पाटील परिवाराच्या वतीने या BJP मध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मी असं सांगू इच्छितो की माझा भाऊ जगदीश पाटील यांनी सतत यात प्रयत्न करून शशिकांत दिसले यांच्या नेतृत्वाखाली आणि जास्त करून की प्रभुदास अण्णा भोईर यांच्याशी सतत संपर्क ठेवून या महान प्रवाहात आम्हाला सामावून घेतलं त्यांनी. आणि त्यामुळे मी यांचे सगळ्यांचे आभार मानतो. भारतीय जनता पार्टीमध्ये जो आमदार साहेब यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आज जो पक्षप्रवेश होत आहे त्याचा सार्थ अभिमान आम्हा सर्व गावकऱ्यांना आहे. मित्रांनो, आज कानावगाव म्हटलं दक्षिण ते उत्तरापर्यंत शेतकरी कामगार पक्षाची नजर असते. आणि कानावगावामध्ये जे काय कार्यसम्राट आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेबांनी केलेलं आहे हे आपल्याला कुठल्या भविष्य
मित्रांनो, मी दोनच जुन्या गोष्टीला आठवणी करून देत आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब ज्या वेळेला दुसरी निवडणूक लढवत होते आणि या रायगडचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब त्या भागामध्ये प्रचाराला आले होते आणि योगायोगाने ज्या वेळेला साहेब प्रत्येक गावामध्ये फिरत होते आणि दुसरी जी निवडणूक होती ती अटीतटीची निवडणूक होती आणि मला तो एक शब्द आठवतो तर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब त्यावेळेला केवळ गावामध्ये एंट्री केली आणि त्यावेळेला रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं की शशी, हा जो पाटील घराणा जो आहे ह्यो आपल्याकडे येणं जरुरीचं आहे आणि जर हा घराणा जर आपल्याकडे आला तर भविष्यात खानावगाव हा 100% आपल्या सोबत राहील. मला एक सार्थ अभिमान आहे का भाऊशेठ तुमच्या रूपाने तुमचं पुत्र दत्ता पाटील आणि सर्व पाटील घराण्याची मंडळी, तरुण मंडळी, मी आमदार साहेबांना एक आठवण करून देत आहे. साहेब, सकाळी दिनेश पाटील, प्रकाश पाटील या सर्व तरुण मंडळीची 1 तासापूर्वी माझी त्यांची चर्चा झाली. पण त्या मंडळीने एवढंच सांगितलं, अनेक छोटे मोठे प्रवेश होतात, आज एक घरातून 50 लोक येतात आणि त्या 50 लोकांनी एकच सांगितलं की आम्ही आमदार साहेबांना शब्द दिलेला आहे, आम्ही झडपी इलेक्शन मध्ये आम्ही साहेबांच्या कार्यप्रणालीवर, साहेबांच्या नेतृत्वावर, साहेबांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून आम्ही प्रभू अण्णांनी सांगितलं त्या पद्धतीने मतदान केलं आणि आपल्या झडपीची सीट स्वतः साहेब आपले प्रचाराला उभं आले होते आणि त्यावेळेला प्रत्येक मतदार साहेबच उभा आहे या पद्धतीने प्रत्येक कार्यकर्ता जिद्दीला पेटला होता आणि आपल्या कमलाताईला निवडून आणण्याचं काम साहेबांच्या रूपाने आपल्या सर्व कार्यकर्ते केलेलं आहे. आज पाटील घराण्याचा एक अभिमान एवढाच वाटतो का ज्या वेळेला 1 तासापूर्वी ऍडव्होकेट दिनेश पाटील आमदार साहेब अनेक गावातील प्रवेश झाले, त्या भागातील प्रवेश झाले, पण ऍडव्होकेट दिनेश पाटील मला एकच शब्द बोलला का 40 वर्ष झालं नाही ते खेड्या गावामध्ये, शहरामध्ये आमदार साहेबांनी केलेलं आहे.